संपत्तीचा मोह एखाद्याला काय कृत्य करायला भाग पाडेल हे सांगता येत नाही. संपत्तीसाठी सख्खे भावंड एकमेकांची वैरी होतात, तर कुठे अगदी खूनही पाडतात. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात ट्रिपल मर्डरचा एक खळबळजनक प्रकार घडला. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह झाडीत टाकल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी एक एक करत घरातील सदस्य गायब होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी आई आणि तिच्या 2 मुलांचे मृतदेह सोन नदीच्या दियारा परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना भोजपूर जिल्ह्यातील आजिमाबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील नूरपूर गावातील असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. शेजाऱ्यांनीच संपत्तीच्या वादातून या तिघांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. मृतांमध्ये 50 वर्षांच्या शांती कुंवर आणि त्यांच्या 2 मुलांचा समावेश आहे. बुधन चौधरी हा 27 वर्षांचा तर सुदन चौधरी हा 25 वर्षांचा होता. SP प्रमोद कुमार यादव आणि ASDPO राहुल सिंह यांनी या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने तपास सुरू केला. या खुनामागचं रहस्य उलगडण्यासाठी श्वान पथकाची मदतही घेण्यात आली. SP प्रमोद कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधन चौधरी आणि त्यांच्या शेजारील भोला चौधरी यांचा जमिनीबाबत वाद सुरू होता. त्यामुळे सोमवारी भोलाकडून बुधन आणि त्यांच्या कुटुंबाला उद्याचा दिवस दिसणार नाही अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर एक एक करून चौधरी कुटुंबातील सदस्य गायब होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी आपल्या दोन्ही मुलांना शोधायला निघालेल्या शांती कुंवरही गायब झाल्या. नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे आणि तपास सुरू केला. तशातच गुरुवारी सकाळी सोन नदीच्या बाजूने काहीतरी सडल्याचा वास येत असल्यामुळे ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता त्यांना 3 मृतदेह आढळून आले. पोलीस तपासात तिघांची हत्या 36 तासांपूर्वी झाल्याचं दिसत आहे. इतरत्र नेऊन हत्या करून मृतदेह नदी किनारी असलेल्या झाडीत फेकले असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणाने ग्रामस्थ संतप्त झाले असून मृतांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्यात येत आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.